मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचं आज दिग्रसमध्ये आगमन झालं। काँग्रेसचे माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपाचा साथ धरला। याशिवाय जिल्ह्याच्या अनेक दिग्गजांनी भाजपामध्ये प्रवेश केला। या प्रसंगी भाजपाच्या अनेक मान्यवर उपस्थित होते। यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय मदन भाऊ येरावार आणि भाजपाचे सर्व आमदार प्रामुख्याने उपस्थित होते। परिवर्तनवादी अब ये देश हो रहा है, नया इसका रंग नया वेश हो रहा है। अब दिग्रस में कमल खिलकर ही रहेगा, क्योंकि संजय भाऊ आपका बीजेपी में प्रवेश हो रहा है। संजय भाऊ आपका बीजेपी में प्रवेश हो रहा है। अच्छा, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार, त्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी एवढी राजकारणात उलथापालथ असताना सुद्धा आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी सर्व दिग्रसकर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो। मुख्यमंत्री साहेब, या भागातील तमाम सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला खूप काही दिलं। जे काही मी आज झालो ते या सर्व जनतेच्या आशीर्वादाने, सर्व जनतेच्या प्रेमाने या ठिकाणी 2-2 वेळा अपक्ष म्हणून आमदार घडवण्याची किमया या सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी केली। या भागाचा विकास झाला पाहिजे, या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। तर तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहू द्या। यवतमाळ जिल्ह्याच्या घराघरापर्यंत कमळ पोहोचवण्याचं काम, तुम्ही घेतलेले निर्णयाचं काम निश्चितपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे या ठिकाणी करू। सर्व सन्माननीय अतिथीगण, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की या भागाचे सुपुत्र, खऱ्या अर्थानं या भागामध्ये ज्यांनी विकास करून दाखवला, या भागामध्ये सामान्य माणसाकरता संघर्ष करून दाखवला, ते आमचे मित्र संजय देशमुख यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। अतिशय ज्येष्ठ असलेले विजय पाटील चोंडीकर असतील, यांच्या सोबत आलेले विविध पदाधिकारी असतील, या सर्व मंडळींनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय। बंधू भगिनींनो, होती 15 वर्षामध्ये या विदर्भाला ज्या प्रकारे उपेक्षित ठेवण्याचं काम त्यांनी केलं, ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये केवळ स्वतःचाच विचार करायचा, केवळ आपल्याच परिवाराचा विचार करायचा, पण कधीही सामान्य माणसाचा विचार करायचा नाही, या मानसिकतेतनं जे लोक काम करत होते, आज 2 वर्षामध्ये आम्ही दाखवून दिलं। एखाद्या राज्य सरकारने मनामध्ये आणलं तर राज्य सरकार काय करू शकतं। आणि मी तुमचे आभार मानेन, कारण या महाराष्ट्रामध्ये पहिली 2 वर्ष आम्ही केवळ दुष्काळाचा सामना करत होतो। दुष्काळ संपला पाहिजे आणि म्हणून राज्य सरकारने निर्णय केला की आम्ही दुष्काळाला इतिहास जमा करू इच्छितो, महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करू इच्छितो आणि जलयुक्त शिवार सारखी योजना आम्ही तयार केली। महाराष्ट्रातल्या 5 वर्षामध्ये 20,000 गावांना दुष्काळ मुक्त करायचं, शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, त्याला वीज मिळाली पाहिजे, याकरता नियोजन करायचा निर्णय आम्ही केला। आणि मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, गरिबांचे, सामान्य माणसाचे आभार या ठिकाणी मानतो की महाराष्ट्रातल्या या आमच्या सगळ्या जनतेनं या योजनेला इतका प्रतिसाद दिला की पहिल्याच वर्षी 6.5 लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येईल, एवढं पाणी थांबवण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेनं केलं। आज केवळ 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातली 4000 गावं ही आम्ही दुष्काळ मुक्त केली। या वर्षाच्या शेवटीपर्यंत 11,000 गावं दुष्काळ मुक्त होतील आणि 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रातली 20,000 गावं दुष्काळ मुक्त होतील। आज महाराष्ट्रातल्या, विशेषतः विदर्भातल्या शेतकऱ्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान काय आहे?
आज शेतीतली समस्या काय आहे आम्ही कधी समजूनच घेतली नाही। आम्ही शेतकऱ्याला कर्ज दिलं पण तो शेतकरी कर्ज फेडू शकेल ही सक्षमता त्यात कधीच निर्माण केली नाही। शेतकऱ्याला काय दिलं पाहिजे, त्याला पाणी दिलं पाहिजे, सिंचन दिलं पाहिजे, त्याला वीज दिली पाहिजे, त्याच्या मालाला भाव दिला पाहिजे, त्याकरता पडणची व्यवस्था केली पाहिजे, त्याकरता कृषी मालावर प्रक्रिया केली पाहिजे। ज्या ठिकाणी कृषी मालावर प्रक्रिया होते त्या ठिकाणचं मार्केट शेतकऱ्याच्या हातामध्ये असतं। आपण बंधू भगिनींनो बघितलं, ज्या ठिकाणी ऊसाचे कारखाने पश्चिम महाराष्ट्रात तयार झाले, ऊसाचे कारखाने म्हणजे ऊसावर प्रक्रिया करणारा हा उद्योग होता। हे कारखाने तयार झाल्याबरोबर तिथल्या बाजारपेठेवर शेतकऱ्याचा कब्जा आला। कारखानदार शेतकऱ्याच्या पाठीमागे धावतो, तुझा माल मला दे। शेतकरी कधी आत्महत्या करताना दिसत नाही, पण माझा कापसाचा शेतकरी मात्र हा कर्जातच जन्मतो आणि कर्जातच मरतो। ही माझ्या कापसाच्या शेतकऱ्याची अवस्था करतो आम्ही, पण या कापसावर आम्ही कधीच प्रोसेसिंग केलं नाही, या कापसावरच्या इंडस्ट्री आम्ही उभ्या केल्या नाही। या विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये जो कापूस तयार होतो त्यापैकी केवळ 25% कापसावर या ठिकाणी आम्ही प्रक्रिया करतो। 75% कापूस हा आमच्या राज्याच्या बाहेर चालला जातो। कोण विकत घेतो हा कापूस? जर या ठिकाणी इंडस्ट्री नसेल तर सगळा कापूस दलाल विकत घेतो आणि मग दलाल पहिले खेडा खरेदी करतो, त्यानंतर भाव पाडतो, कमी भावामध्ये कापूस विकत घेतो। त्याच्याकडे ही क्षमता असते की त्या क्षमतेच्या आधारावर तो कापूस होल्ड करून ठेवतो आणि मग जगाच्या बाजारपेठेमध्ये ज्या ठिकाणी उत्तम भाव असेल त्या ठिकाणी तो कापूस नेऊन विकतो। जो शेतकरी आपल्या शेतीमध्ये राबतो, हाडाचं काढ करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्याला भाव मिळत नाही, दलाल सगळा पैसा खाऊन टाकतो। आणि म्हणून कापसावर प्रक्रिया झाली पाहिजे। आज या ठिकाणी सर्व प्रकारचं व्हॅल्यू एडिशन कापसावर करून आमच्याच राज्यामध्ये आमच्याच भागामध्ये आम्ही कापसावर जर प्रक्रिया केली तर दलालांची आवश्यकताच पडणार नाही, कारण ज्यावेळी इंडस्ट्रीला आवश्यकता असते त्यावेळी स्वतः ते भाव देतात, माल ते विकत घेतात। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर आपण निर्णय केला इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क तयार करण्याचा। इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कचा फायदा आहे की शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळते, ती बाजारपेठ शेतकऱ्याच्या हातामध्ये येते आणि इंडस्ट्री उभी राहिली तर त्यातलं बेरोजगारांच्या तरुणांच्या हाताला तयार करायचा आम्ही निर्णय केला। पहिला इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क अमरावतीमध्ये सुरू केला। अमरावतीच्या MIDC मध्ये ज्या ठिकाणी बंधू भगिनींनो गेल्या 15 वर्षामध्ये एकही इंडस्ट्री नव्हती आणि म्हणून राज्य सरकारनं ठरवलं शेतीमधली गुंतवणूक वाढवली पाहिजे। सोयाबीनचं प्रोसेसिंग आम्ही करतोय, त्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली आहे। फळ प्रक्रिया उद्योग आम्ही तयार करतोय आणि या उद्योगांच्या माध्यमातून आज या ठिकाणी मोठं परिवर्तन झालं पाहिजे हा प्रयत्न आम्ही करतोय। बंधू भगिनींनो, एकीकडे शेतीमध्ये बदल करायचा आमचा प्रयत्न आहे, दुसरीकडे शिक्षणामध्ये बदल करायचा आमचा प्रयत्न आहे। आमच्या 17,000 जिल्हा परिषदेच्या शाळांचं लर्निंग आउटकम हे 100% झालं आणि गेल्या 15,000 मुलांनी खाजगी इंग्रजी माध्यमाची शाळा सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला। देशामध्ये तर परिवर्तन केलं, पण आता जिल्ह्यातही परिवर्तन करायचं आहे। मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता ही जिल्हा परिषद देखील आमच्याच ताब्यामध्ये द्या। मी तुम्हाला विश्वास देतो आम्ही परिवर्तन करून दाखवू। मी तुम्हाला विश्वास देतो तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून दाखवू। मी तुम्हाला विश्वास देतो प्रामाणिकपणे या ठिकाणी विकास करून दाखवू। त्याकरता आपण सर्वांनी आम्हाला समर्थन द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद।